जर तुम्हाला खऱ्या आयुष्यातला संघर्ष आणि स्वप्नांचा प्रवास पाहायचा असेल तर ही सिरीज तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी रोहन पवार. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला इंस्टाग्रामवर पाहिलं असेल, नोकरी सोडून रस्त्यावर चहा विकताना, आणि त्यानंतरची 60 दिवसांची जर्नी सुद्धा तुम्ही खूप प्रेमाने पाहिली. खरं सांगायचं तर 60 दिवसात तुम्ही फक्त माझे व्हिडिओज पाहिले नाहीत तर माझ्या प्रवासाचा एक भाग बनला होता. पण आता वाटतंय इंस्टाग्रामवर फक्त काही सेकंदात गोष्ट सांगता येते, पण त्यामागची खरी धावपळ, संघर्ष, आनंद, थकवा आणि आयुष्य हे सगळं दाखवण्यासाठी युट्यूब हाच योग्य मार्ग आहे. म्हणून आजपासून सुरू करतोय. तर आजपासून एक नवीन चॅप्टर सुरू करतोय. या 30 दिवसांमध्ये माझं आयुष्य जसं आहे तसंच तुम्हाला दाखवणार आहे. कोणताही दिखावा नाही, कोणताही स्क्रिप्टेड लाईफ नाही, फक्त रियालिटी दिसणार आहे. तर सकाळ सकाळ आपली मस्त झाली आणि सर्वात पहिलं मला पाणी चालू करायला जायला लागतं. तर घरातून निघालो आणि डोक्यात एकच विचार असतो की आज कालपेक्षा काहीतरी चांगलं करायचंय. हा प्रवास फक्त शॉप पर्यंतचा नाहीये, हा प्रवास आहे स्वतःचं स्वप्न अजून मोठं करण्याचं. दररोजचं शटर उघडताना एक नवीन आशा उघडते. आज कोण भेटेल, आज काय नवीन शिकायला भेटेल मला, आणि दिवस काय घेऊन येईल हे कधीच माहिती नसतं. अनेकांना वाटतं चहा बनवणं म्हणजे फक्त चहा बनवणं असतं, पण माझ्यासाठी प्रत्येक कप म्हणजे एक जबाबदारी आहे. कारण लोक फक्त चहाची चव नाही तर विश्वास पाहायला येतात. आजचा दिवस कसा जाईल हे मला सुद्धा माहिती नसतं, पण एक गोष्ट नक्की आहे, मी प्रत्येक दिवस मनापासून जगणार आहे आणि तोच दिवस तुमच्या समोर शेअर करणार आहे. आपल्या काहीतरी 12-13 दिवशी आपल्याला एक सर भेटलेले, जेव्हा आपण रोडवर चहा विकत होतो तेव्हा. तर आज ते पूर्ण आपल्या शॉपमध्ये आलेत, आपल्या शॉपला व्हिजिट द्यायला. तर आपण त्यांना विचारू चहा कसा वाटला, आपण त्यांना विचारूया. कसा वाटला सर चहा तुम्हाला? एकदम छान. आणि चहा आहेच, परंतु खास मी तुला भेटण्यासाठी आलो. कारण तुझे जे प्रयत्न आहेत आणि तुझे जे कष्ट आहेत त्याच्यासाठी तुला सॅल्यूट करण्यासाठी आलो. पण आता मी ठरवलंय, जेव्हा जेव्हा मी ह्या रूटला असेल तेव्हा तुला भेटल्याशिवाय जाणार नाही. आज कारण तुझा स्वभाव आणि तुझे कष्ट हे दोन्हीचा मिलाप करून तू आज उभा राहतोस. ढेर साऱ्या शुभेच्छा तुला आहे. चहा उत्तम होता. तसंच माझा नवीन मित्र पण झाला रोहन म्हणून, आणि आता प्रत्येक वेळेला जाईन तेव्हा रोहनच्या इथे थांबतो. नक्की सर. तुला सुद्धा ऑल द बेस्ट. सो हा पुण्याला चाललाय, त्याचे पप्पा त्याला सोडायला चाललेत कॉलेजसाठी. तुला सुद्धा ऑल द बेस्ट. आज युट्यूबवरचा माझा पहिला दिवस आहे आणि आजच एक किन्नर माझ्या शॉपवर येऊन त्यांनी भेट दिली आणि ते सुद्धा माझे व्हिडिओज बघतात, आणि हे ऐकून मला खरंच भारी वाटलं. आणि खूप कष्टातून हा संसार फुलवल्यासारखा एक मैत्री चहाचं शॉप ओपनिंग केलंय. तर मी माझ्या सर्व किन्नर समाजाकडून किंवा माझ्या सर्व किन्नरांकडून दुआ करते की रोहन पवार याचा खूप काही मोठा प्रज्वल आणि खूप प्रज्वल या माणगावमध्ये नाव व्हावं, असेच त्याचे अजून शॉप व्हावे, असंच त्याचं नाव लौकिक व्हावं, ही माझ्या जगदंबा चरणी माझी प्रार्थना आहे. आमच्या सर्व किन्नर समाजाकडून रोहन तुला खूप खूप शुभेच्छा बाळा. दुपारपर्यंत शॉपवरच होतो. त्यानंतर थोडासा वेळ स्वतःसाठी काढून मित्राकडे गेलो. थोडस हेअर सेट वगैरे मला करायचे होते, त्यासाठी मी गेलो आणि तिथून डायरेक्ट मग घरी जेवायला गेलो. सो गाईज, आता मी आलो जेवायला घरी आणि लवकरच मी मामा होणार आहे. तुम्ही बघू शकता ह्याच्यात आप्पा नवीन डॉन आहे ह्याच्यात. आज आहे स्पेशल पावभाजी. सो आता जेवू आणि परत जाऊ शॉपवर आपल्या. मुलगा होईल की मुलगी होईल? मुलगी पाहिजे का? मुलगा नको माझ्यासारखा? मुलगी भारी असते. मम्मी तुला काय पाहिजे? मुलगा. तुला मुलगा पाहिजे? मम्मीला मुलगा पाहिजे, ताईला मुलगी पाहिजे. तुला काय पाहिजे? मला काही चालेल, असं काय नाही. त्यावर फोकस आहे फुल. संध्याकाळच्या टायमाला आपला लय घाई गडबड असते संध्याकाळी, कारण फुल सगळ्या लोकांना चहा प्यायचा असतो, त्यामुळे लय घाईत असतो आपण संध्याकाळी. आता चालला आपला एक थर्मास घेऊन बाहेर मैत्री चहाचा. रोज शेकडो चहा बनवतो, पण प्रत्येक वेळी लोक चहा पिताना त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहणं हाच माझ्यासाठी दिवसातला सगळ्यात मोठा आनंद असतो. लोक म्हणतात चहा खूप छान आहे, पण मला जास्त आनंद तेव्हा होतो जेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर तो दिसतो. असा गेला आपला युट्यूबवरचा हा पहिला दिवस. प्रत्येक दिवस नवीन असेल, प्रत्येक दिवस काहीतरी शिकून जाईल. उद्या पुन्हा भेटू एका नवीन दिवसासोबत, एका नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वप्नांसाठी मेहनत करत राहा. मी रोहन पवार. भेटूया डे 2 मध्ये, म्हणजेच उद्या.